सर्व 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहा, आज लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे. तर या ठिकाणी बातमीचा मतळा काय आहे पहा. कॉपी सोडा, अभ्यासाला लागा, वर्गात बाहेर ड्रोन नजर ठेवणार. कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण मंडळाचे कडक पाऊल. जिथे सुविधा नाही तेथील केंद्र रद्द होतील. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही किंवा ड्रोन अशा पद्धतीची सुविधा करता येणार नाही त्या ठिकाणचे जे केंद्र आहे ते रद्द करण्यात येतील असं या बातमीत म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटले पहा. 10वी 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. तर 10वीची जी परीक्षा आहे 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. म्हणजे 12वी 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वी 20 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान होणार आहे. काय म्हटले पहा. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग पर्यंत जपणार. म्हणजे परीक्षा झाल्यापासून पुढील 30 दिवसापर्यंत. परीक्षा संपल्यावर फुटेज चेक करणार. म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा झाली त्यानंतर सर्व हॉल तिकीट लॉक प्रणाली सुद्धा यांनी केली पहा. कॉपी बहादर विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी यंदा हॉल तिकीट लॉक प्रणालीचा वापर केला जाईल. हॉल तिकीट प्राप्त झाल्यावर बदल करणे शक्य होणार नाही. जे अतिशय संवेदनशील म्हणजे कॉपी सेंटर म्हणतो त्याच्यावरती ड्रोनची नजर राहील ही आहे. या ठिकाणी जे विभागीय अध्यक्ष लातूर विभागीय मंडळ आहेत सुधाकर तेलंग यांचं मत असं आहे की विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणारे परीक्षा केंद्र व परीक्षार्थीवर कठोर कारवाई केली जाईल. लक्षात घ्या. इथं अजून काय सांगितलं आहे. परीक्षा केंद्रावर या सुविधा बंधनकारक असतील. तर कॉपीला थारा मिळू नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी परीक्षा केंद्रावरती मजबूत संरक्षण भिंत आणि खिडक्यांना जाळी असणे आवश्यक आहे. तसेच पिण्याचे पाणी स्वच्छतागृहाची सुविधा असावी. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे अनिवार्य आहे. या सुविधा नसतील तर संबंधित केंद्राची मान्यता त्वरित रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्राची पडताळणी सुद्धा होणार आहे. या बातमीचे हे ठळक मुद्दे होते. तर 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं. कधी कधी अशा होप्स ठेवून विद्यार्थी अभ्यास करतात की ते म्हणतात की परीक्षेमध्ये समजा काही ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न वगैरे असतील तर काहीतरी मदत होईल आणि पासिंग पुरते तरी मार्क आपल्याला भेटू शकतील का अशा प्रकारचा संभ्रम विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतो. पण अलीकडे सर्व जे परीक्षा सेंटर आहेत परीक्षेचे केंद्र आहेत त्यावरती अधिक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. अभ्यासाला लागा, अभ्यास करा.